हॅलो, नमस्कार. क्रिएटिव्ह पूजा या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवर मी पूजा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे जास्वंदाचं फूल कसं बनवतात हे शिकलो होतो आणि ह्याची छोटी साईज म्हणजे मी दोन प्रकार दाखवणार असं तुम्हाला सांगितलं होतं. हे मोठं फूल मी जे म्हणजे बिग साईज मध्ये येतं ते तुम्हाला मी दाखवलं होतं आणि ह्याची छोटी साईज मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते, कारण मी अजून जे पाईप क्लीनर मागवले आहेत ना ते आले नाहीयेत. त्यामुळे ह्याचा जो दुसरा प्रकार आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. तर मी आता तुम्हाला चाफ्याचं फूल कसं करतात ते दाखवणार आहे. मग आता हे चाफ्याचं फूल शिकल्यानंतर तुम्ही माळा पण बनवू शकतात. समजा चाफ्यापासून माळ कशी बनवायची हा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. चाफ्यापासून माळ कशी बनवायची हा व्हिडिओ पण मी नक्कीच तुमच्यासाठी अपलोड करेन. ओके, पण तुमच्या जास्तीत जास्त कमेंट येणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी जेवढ्या जास्त तुमच्या कमेंट्स असतील तर त्याचा विचार करून मी नक्कीच हा व्हिडिओ बनवेन. ओके, तर आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी रोजची विनंती की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, हाईप करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर चाफ्याची फुलं बनवण्यासाठी इथे आपल्याला ना 4 पाईप क्लीनर लागतील आणि ही जी ग्रीन कलरची टेप आहे ती लागेल. जर ग्रीन टेप नसेल तर तुम्ही ग्रीन कलरचा पाईप क्लीनर पण वापरू शकता. ओके, आणि ग्ल्यू गन लागेल किंवा तुम्ही आणि बऱ्याच त्यांच्या कमेंट येतात की ग्ल्यू गनच्या ऐवजी काय वापरू शकतो. बेस्ट तर आहे ग्ल्यू गन, पण ग्ल्यू गन समजा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही B7000 हा ग्ल्यू पण वापरू शकता. ओके, ऑप्शनल आहे तो. तर मग आता आपण फुलं बनवायला सुरुवात करूया. चला, तर सगळ्यात पहिला आपल्याला एक पाईप क्लीनर घ्यायचं आहे. त्याचे असे मध्यावरून 2 तुकडे करायचे आहेत. त्यानंतर हा बरोबर मधोमध असा कट करून घ्यायचा आहे. हा बघा. ओके, नंतर बघा हा पुन्हा फोल्ड करायचा असा आणि हा पण फोल्ड करायचा. आता हे फोल्ड केलेले दोन्ही पाईप आहेत ना हे एकमेकांमध्ये घालायचे. घातले. आता इथे एक ट्विस्ट घ्यायचा घट्ट असा आणि या साईडची पाकळी या साईडने आणि या साईडची जी तार आहे ती या साईडने हे असं व्यवस्थित करून घ्यायचं. हे बघा, पाकळीचा शेप व्यवस्थित करून घ्यायचा. पाईप क्लीनर एकाच्या बाजूला एक आले पाहिजेत. आणि प्रत्येक वेळी सांगते तसं पाईप क्लीनरची ही साईज खूप छोटी आहे, त्यामुळे ही पाकळी ना एकदम बारीक दिसते. पण जेव्हा तुम्ही मोठ्या साईजचे पाईप क्लीनर घ्याल ना तेव्हा पाकळी तुमची छान अशी भरीव दिसणार आहे. ओके, तर इथे झाल्यानंतर एक पाईप क्लीनर घेऊन हे बघा असं इथे चांगलं राऊंड करून घ्यायचं. तर ही आपली पाकळी झालेली आहे. ही बघा, अजून एक पाकळी बनवून दाखवते. बघा, मध्ये फोल्ड करायचा, कट करायचा मधून, पुन्हा मध्ये फोल्ड करायचा, ह्याला पण मध्ये फोल्ड करायचा, हे दोन्ही असे एकमेकांमध्ये घालायचे. इथे बरोबर हे बघा इथे असं ट्विस्ट करायचं. एकच ट्विस्ट करा, त्यानंतर एक या साईडने एक या साईडने. चारही पाकळ्या एकमेकांच्या समोर येऊ दे. आल्यानंतर इथे पकडायचं असं. हे बघा, इथे पकडल्यानंतर हे चारही असे एकत्र घेऊन इथे ट्विस्ट करून गुंडाळून घ्यायचं. तर अशा प्रकारे चाफ्याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. इथे मी आता तुम्हाला 2 दाखवल्या आणि आधी मी 2 इथे करून घेतल्या होत्या. तर टोटल 4 पाकळ्या लागतात आपल्याला. एका पाकळीसाठी 2 पाईप क्लीनर लागतात. अशा टोटल 4 पाकळ्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला ह्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत. ओके, पहिला थोडंसं नीट करून घेते मी इथे. याला
हे आता ना मला म्हणजे इथे तुम्ही बघू शकता त्याची साईज आहे ना खूपच बारीक आली आहे आणि तुम्ही बाकी व्हिडिओमध्ये पण बघू शकता थोडे जास्त म्हणजे जाड 8 mm चे जे पाईप क्लीनर असतात ना ते खूप छान येतात. मला ऑनलाईन मागवल्यामुळे हा माल असा मिळालाय. तर तुम्ही शक्यतो विकत घेताना आहे ना शॉप मधून विकत घ्या, ते स्वस्त पण तुम्हाला पडेल आणि त्याची क्वालिटी पण चांगली येईल. ओके, आता हे मला आहे ना शॉपमध्ये जो रेट आपल्याला चांगल्या पाईप क्लीनरचे मिळतात त्याच रेटला हे मला बारीक पाईप क्लीनर मिळाले आहेत. ओके, तर आता मी पाकळ्या कशा जोडतात ते दाखवते तुम्हाला. इथे पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत आपण. ग्लू गनने ग्लू लावून घेते. तुमच्याकडे जर ग्लू गन नसेल ना तर तुम्ही ग्लू स्टिक ज्या असतात ना त्या मेणबत्तीवर आहे ना कडवून पण वापरू शकतात. म्हणजे थोड्याशा गरम करून ना त्या पण तुम्ही वापरू शकतात. फक्त ग्लू स्टिक घेऊन त्या मेणबत्तीवर थोड्या गरम करून पण वापरू शकता. चाफ्याच्या फुलाच्या पाकळ्या अशा थोड्या एकत्र घ्यायच्या आतमध्ये. हे बघा अशा फुललेल्या नाही ठेवायच्या. चाफ्याच्या फुलाच्या पाकळ्या अशा घ्यायच्या आतमध्ये लावून. कलर पण आहे ना थोडासा हळदी कलर जो येतो ना चाफ्याचा तो घ्या. इथे मला तो हळदी कलर किट मध्ये आला नव्हता त्यामुळे मला जो कलर आलेला त्यात मी तुम्हाला दाखवलं. तर हे असं चाफ्याचं फूल आपलं रेडी आहे. आता खाली आपण इथे ग्रीन कलर गुंडाळून घ्यायचा आहे. आता काय करायचं, हे असंच ठेवायचं इथे. ह्याला पाहिजे तर थोडंसं ट्विस्ट करूया आणि आता ह्याला आपण ग्रीन कलर गुंडाळून घ्यायचा. ग्रीन कलरच्या ऐवजी तुम्ही हा पाईप क्लीनर आहे तो पण गुंडाळू शकता. मी पाईप क्लीनर नाही गुंडाळत, मी टेपच गुंडाळते. थोडासा ग्लू लावून घ्यायचा ह्याला. ग्लू लावून झाल्यानंतर इथे ही टेप अशी ह्याला छान पैकी गुंडाळून घ्यायची. एक्स्ट्राची टेप कापून घेते. शेवटला येऊन इथे टेपला थोडासा ग्लू लावायचा आणि हे इथे असं पॅक करून टाकायचं. शेवटला जर तुम्ही ग्लू नाही लावलात ना तर पूर्ण फुल म्हणजे पूर्ण हा जो आपण कागद गुंडाळलाय ना तो सुटत जाईल. ओके, आणि ह्याला फुलाला थोडा असा फुगीरातून आकार देऊन घ्यायचा. सगळ्यात महत्वाचं आहे ना पाईप क्लीनरला आकार देणंच हा विषय महत्वाचा आहे. आपण जसा आकार देणार ना तसं ते फूल तयार होणार. त्यामुळे आकार व्यवस्थित द्या, फूल पण व्यवस्थित तयार होईल तुमचं. ओके, तर हे बघा हे असं चाफ्याचं फूल छान असं रेडी आहे. हे समजा तुम्ही हळदी कलर मध्ये केलात ना तर ते अजून छान दिसेल. तर आता आपण हे चाफ्याचं फूल कसं बनवतात ते बघितलं आहे. आणि हे चाफ्याचं फूल आहे ना ह्याला कलर शक्यतो ना हा बघा हा कलर वापरा. हे फूल पण मीच बनवलंय. हे मी क्रोशापासून बनवलंय. म्हणजे जी उलन पासून जे फूल असतं ना त्या पद्धतीने मी क्रोशापासून बनवलंय. हे फूल जर कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. तुमच्या जास्तीत जास्त जर कमेंट आल्या तरच मी या फुलाचा व्हिडिओ पण नक्की शेअर करेन. ओके, आणि आता हे जे फूल आपण बनवलं ह्या फुलापासून माळ कशी तयार करायची, म्हणजे स्वामींच्या फोटोसाठी सध्या माळ ह्याची ट्रेंडिंग आहे. तर ह्या फुलापासून माळ कशी तयार करायची हे जर तुम्हाला हवे असेल तरी मला जास्तीत जास्त कमेंट करून सांगा. तुमच्या जास्तीत जास्त कमेंट ज्या विषयावर येतील त्याच विषयावर माझा नेक्स्ट व्हिडिओ असेल. ओके,
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, एका ताईंची मला कमेंट आलेली की ही जी मी फुलं बनवली आहेत ना, ही फुल कशी बनवतात ती दाखवा. म्हणजे मी तुम्हाला एक फुल काढून दाखवते. हे बघा, हे असं मी इथे फुल तयार केलेलं आणि ही अशी वेगवेगळ्या कलरची फुलं घालून मी ह्या फ्लॉवर पॉट मध्ये ठेवलेली. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी आपण किती छान लुक देऊ शकतो. त्या ताईंच्या कमेंटचा विचार करून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे ना ही फुलं कशी तयार करायची हे दाखवेन. ओके, आणि तुम्ही जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे तुमच्या कमेंटवर पण मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अजून काय माझ्याकडून शिकायचंय ते पण मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.